तुकाराम महाराजांचा अभंग मागणी प्रकरणातील बहुतेकांचा परिचयाचा नाही पाठांतरातला परमार्थ करत असताना परमार्थाकडे वाटचाल करत असताना बऱ्याचशा अशा परमार्थिक लोकांना अजून याचं ज्ञात नाही। कीर्तनामध्ये टाळ, कीर्तनामध्ये मृदंग आणि कीर्तनामध्ये विना का घेतला जातो? महाराज गुरुवर्य वैकुंठवासी नतुसिंग राजपूत आणि वैद्य बाबा सांगायचे आम्हाला। वैद्य बाबांचं गोड वाक्य होतं, कानाला गोड लागणार वाक्य, मृदंग 85% मृदंगचार्यांना माहित नाही की याला मृदंग नाव का पडलं। याचं कारण असं आहे, मृदंग या शब्दाचा अर्थ आहे, जर संधिफोड केले तर लक्ष देऊन ऐकून ठेवा, मृ म्हणजे मृत, मृ म्हणजे मृत, मृत असून सुद्धा जे भगवंताच्या भजनात दंग आहे त्याला मृदंग म्हणतात। काय बोललो मी? मृत असल्यावर सुद्धा जे भगवंताच्या भजनात दंग आहे त्याला मृदंग असं म्हणतात। टाळ का वाजवतात? या शरीरामध्ये अहंकाराचा विनाश करण्यासाठी या परमार्थामध्ये टाळाचा झंझणकार होत असतो। महाराज जीवनामध्ये परमार्थ जीवन जगत असताना परमार्थ किती वर्ष केला याला परमार्थात किंमत नाही। काय बोलतोय ध्यान देऊन ऐका, परमार्थ किती वर्ष केला याला अर्थ नाही, तो किती चांगल्या पद्धतीने केला हे महत्वाचं आहे। एक एक शब्द बारीक आहे का? किती वर्ष माळ घातली, टिळा टोपी धोतर शर्ट घातले याला किंमत नाही, पण टिळा टोपी माळ घालून त्याचं आचरण किती शुद्ध केलं हे महत्वाचं आहे। परमार्थामध्ये आचरणाला फार मोठी किंमत आहे। या ठिकाणी अभंग श्रीमंत तुकाराम महाराजांचे गोड बोलेल मी तुमच्या पुढे की कदाचित तुमचे 11 कुठं वाचतील तपास लागू देणार नाही। परमार्थाचं गणित असं आहे, दादा विषय असा आहे की जीवनामध्ये जर आपण चांगलं केलं तर सहज लोकांच्या मुखारविंदातून शब्द प्रणाली बाहेर पडते की मी केलं। चांगलं केलं तर सहज म्हणतात लोक मी केलं, आणि वाईट केलं किंवा वाईट झालं तर कोणी केलं म्हणतात? कोणी? जोरात बोला ना, देवाने। महाराज मी तुमच्या पुढे गोड सांगेन, देव आपल्या आयुष्यातली इकडची काळी सुद्धा इकडे करत नाही। लक्ष देऊन ऐका, इकडची काळी सुद्धा इकडे करत नाही। देव आपलं चांगलंही करत नाही आणि देव आपलं वाईटही करत नाही। तुम्ही म्हणणार काय कसं काय? तुकाराम महाराजांच्या समकालीन वयाची लोक, समकालीन तुकाराम महाराजांच्या गळ्यामध्ये विणा होता, हातामध्ये चिपड्या होत्या, आणि तुकाराम महाराज भगवान पांडुरंगाच्या भजनामध्ये दंग होते। हा, आणि दंग होत असताना रस्त्याने चालत असताना तुकाराम महाराज 3:30 वाजता उठायची, आंघोळ केली, 3:30-4 वाजेपर्यंत 4:30 वाजेपर्यंत देवपूजा केली, भंडारा भामचंद्र घोराडी गाठायचे, आणि त्या दिवशी तुकाराम महाराजांना उशीर झाला, आणि तुकाराम महाराज रस्त्याने जाता 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 असे 5-10 लोक असे बसलेले होते तुकाराम महाराजांच्या समकालीन, आणि तुकाराम महाराजांना आरोळी दिली, महाराज बोलू नका, महाराज तुकाराम महाराजांच्या मुखारविंदातून वेदवाणी बाहेर पडत होते, श्री विठ्ठल जय विठ्ठल श्री विठ्ठल। आणि तुकाराम महाराज श्री विठ्ठल जय विठ्ठल बोलत असताना त्या समाजापुढे गेले, त्या माणसांपुढे गेले, आणि तुकाराम महाराजांनी होकार सुद्धा त्या माणसांना कोणत्या पद्धतीने द्यावा। श्री विठ्ठल, श्री विठ्ठल या शब्दाचा अर्थ आहे बोला। त्या समाजाने तुकोबांना केलेला प्रश्न आहे, तुकोबा आयुष्यामध्ये तुमच्यासारखा शुद्ध परमार्थ या जगात या विश्वात कोणी केला नाही। समाजाचं वाक्य तुकोबांना, आणि तुमच्या आयुष्यात देवाने एवढं दुःख आणावं हे सर्वात मोठी शोकांतिका आहे, ही सर्वात मोठी वाईट घटना आहे।
आणि कदाचित त्या वेळेला त्या कालखंडामध्ये ज्या वेळेला समाजाचा तुकोबारायांचा संवाद होता त्यावेळेला तुकोबारायांचं वय 35 ते 32च्या दरम्यान होतं. त्या काळातला हा इतिहास आहे. आणि तुकाराम महाराज म्हणले असं देवाने काय वाटोळं केलं म्हणले माझं. तुकाराम महाराजांना लोक सांगायला लागले महाराज ऐन तारुण्यावस्था असताना ऐन तारुण्याच्या मस्तीमध्ये असताना तुमची बायको देवाने न्यावी हे आडराणी नेण्यासारखंच की म्हणले. तुकाराम महाराज म्हणतात बायको माझी आणि देव कशाला नेन म्हणले. लक्ष देऊन ऐका. बायको माझी देव कशाला नेन म्हणले. तुकाराम महाराज देवाजवळ जातात आणि तुकाराम महाराज देवाशी संवाद साधून बोलतात. तुकाराम महाराज म्हणतात देव नाही हो मागच्या जन्मात ती तरुण असताना मी तिला अर्ध्यावर सोडून गेलो होतो. मग या जन्मात मी तरुण असताना ती मला अर्ध्यावर सोडून गेली. तिथं देवाचं काय घेणं देणं. तुका म्हणे देवा तू काय तुकाराम महाराज देवाला प्रश्न करतात. तुका म्हणे देवा तू काय करीसी. शब्द बघा किती गोड आहे. हा कर्म दुस्तरस्य. जीवनामध्ये अशी काही वेळ येते तुम्ही जर आज वाईट कर्म केलं त्याचं प्रायचित्त आता केलं तर लगेच सकाळी उपभोगायला येतं. काही असं आहे तुम्ही आता केलं तर 5-10 वर्षानंतर उपभोगायला येतं. काही असं आहे तुम्ही आज जर वाईट कर्म केलं तर त्याचं 20-30 वर्षानंतर उपभोगायला येतं. सोपं सांगतो म्हणजे कळेल. अशी काही वृक्ष आज लावली की 3 महिन्यांनी फळ देतात. असे काही वृक्ष आज लावले की 12 महिन्यांनी फळ देतात. असे काही वृक्ष आज लावले की 12-13 वर्षानंतर फळ देतात. असं एकच वृक्ष आक्रोश नावाचं वृक्ष आहे. आक्रोश नावाचं वृक्ष 65 वर्षानंतर फळ देतं. किती? 65 वर्षानंतर फळ देतं. आक्रोश त्याचं नाव आहे. आक्रोश नावाचं वृक्ष 65 वर्षानंतर फळ देतं. तुकाराम महाराज म्हणतात कदाचित मी देवाचे भजन करता करता किंवा देवाचं चिंतन करता करता माझ्या जन्मामध्ये अशा काहीतरी चुका झाल्या असतील आणि चुकतो त्याला माणूस म्हणतात, चुकत नाही त्याला देव म्हणतात. मग तुकाराम महाराज ज्या वेळेला देवाजवळ जातात आणि देवाच्या पायाला स्पर्श करतात, तुकाराम महाराज देवाशी हितगुज करत असताना देवाला विचारतात, देवा सांग या आयुष्यामध्ये या पामराचं काय चुकलं. पामर म्हणतात तुकोबाराच्या स्वतःला. शब्द बघा किती गोड आहे तुकोबाराचे. हो, माझं आयुष्यामध्ये काय चुकलं देवाला प्रश्न केला. देवाने तुकोबारायांपुढे खाली मान घालावी, तुकोबारायांना नतमस्तक व्हावं. देव म्हणतात तुकोबा तुमचं आणि भजन करताना चिंतन करताना काहीच चुकलं नाही, चुकच नाही ते सांगू कशी. हो महाराज, काही दान असेल, काही दान आज केलं तर त्याचं 2-5 महिन्यांनी आपल्याला लगेच फलश्रुती प्राप्त होते. नामदेव रायांचा अभंगच असा आहे महाराज. नामदेव रायांचा अवतार तुकोबाराय आहे. लक्ष ठेवून आहे का. नामदेव रायांची अभंग प्रणाली बाकी राहिली येण्याची. अवतार कार्य संपलं. जगद्गुरु तुका अवतार नामायाचा संप्रदाय सकळांचा यथोनिया. आणि नामदेव रायांनी रचलेला अभंग असा आहे, माणसं जीवनामध्ये काय काय दान केल्यानंतर काय काय फलश्रुती प्राप्त होती. इतकं गोड सांगितलं ना महाराज, इतकं गोड सांगितलं ना. अन्नदान दृढाविष्य कनक दान कांती निर्मळ
वस्त्रदाने सुंदरपण मंदिर दाने भुवन पालखी उदक दाने सदा सुखी. मला फक्त दानावर बोलायचं आहे. कदाचित दानवर बोलता बोलता कीर्तन संपेल आपला. काय सांगितलं? उदक दाने सदा सुखी अन्नदाने दृढ आयुष्य. तुम्ही जर आयुष्यामध्ये जन्माला आल्याबरोबर जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत देव आपल्याला माफ करतो, पण कळल्यानंतर आपल्याला काहीच माफ राहत नाही. जीवनामध्ये जर अन्नदान केलं, जी माणसं 100, 90, 85, 80च्या पुढे जगतात, समजून घ्यावं यांनी मागच्या जन्मामध्ये अन्नदान भरपूर केलेलं आहे आणि त्याचा परिणाम यांना आयुष्य लाभलेलं आहे. अन्नदान दृढ आयुष्य. तुम्ही म्हणणार महाराज माझ्या बापाचं उत्तर कार्य होतं, 4 पोत्या अख्ख्या महेंदळ्याला जेवण केलं मी. उपकार नाही केला पठ्ठ्यातून. इकडे माझ्याकडे तुझ्या बापाचं उत्तर कार्य होतं, त्याला अन्नदान नाही ठरू शकत. त्या अन्नदानाच्या गणतीत बसत नाही. हो, मग ते अन्नदान का ठरत नाही? ह्याचं कारण आहे, तुझा बाप मेल्यानंतर तू दक्षिण द्वारला जावा, त्याच्यावरती स्वर्गामध्ये पुष्पवृष्टी व्हावी, त्याला स्वर्गामध्ये चांगली जागा मिळावी. ते अन्नदान तिथं गेलं, त्या अन्नदानाच्या यादीत ठरू शकत नाही. बाप मेल्यानंतर अन्नदान केलं तर. मग काही लोक इथून पुढे डोकं लावतात, महाराज ते अन्नदान ठरत नाही, पण माझ्या मुलाचं 2 मुली आहेत, 2 मुलं आहेत, मुलींची लग्न बाहेर केली पण मुलांची लग्न मी घरी केली. इकडे इकडे आगाऊपणा करू नकोस. तुझ्या मुलांच्या लग्नाला तुझा अख्खं महेंदळने अर्ध धुडं जरी जीव घातला ना तरी अन्नदान ठरू शकत नाही. का ठरू शकत नाही? अरे तुझ्या मुलाचा लग्नाला जर तू अन्नदान केलं, मस्त पैकी 52 पक्वान्न तू खाऊ घातले, 56 भोगाचा नैवेद्य जरी तू लोकांना दिला तरी ते अन्नदानाच्या यादीत ठरत नाही. का? त्याचं कारण आहे, कारण तुझ्या मुलाचा आणि तुझ्या सुनेचा संसार हो सुखाचा, समृद्धीचा, भरभरीटाचा व्हावा, त्याचा वेल गगनावरती जावा. ते अन्नदान तिथं गेलं, त्या अन्नदानाच्या यादीत ठरत नाही. मग काही लोक पुढे म्हणतील, महाराज मला बऱ्याच वर्षानंतर मुलगा झाला आणि मुलगा झाल्याचा आनंद गगनात मावेना असा झाला आणि मग माझ्या मुलाच्या वाढदिवस, पहिल्याच वाढदिवसाला मी अख्ख्या महेंदळ्याला चुल्या सहित पंगत दिली. इकडे इकडे ते अन्नदान ठरत नाही बाळा. का ठरत नाही? मुलाच्या वाढदिवसाला अन्नदान केलं म्हणजे ते अन्नदानाच्या यादीत ठरतं असं कोणी सांगितलं तुम्हाला? अजिबात ठरत नाही. त्या तुझ्या मुलाला मरीमाय, पोचामाय, आई मरी मायने खाऊ नये, ते अन्नदान तिथं गेलं. मला बोलेल उंजिरा ना तुम्ही, मरीमाय, पोचामाय, आई मरी मायने खाऊ नये, ते अन्नदान तिथं गेलं तर अन्नदानाच्या यादीत ठरू शकत नाही. हो, मग अन्नदान कोणतं? महेंदळ्यामध्ये अखंड हेणाम संकीर्तन सप्ताह चालू आहे आणि या सप्त्यामध्ये जर 8 दिवसामध्ये जर तुम्ही दुपारची संध्याकाळची कुठलीही एक वेळची पंगत घेतली, तुमचं त्या अन्नदानाच्या यादीत नाव लिहिलं जाईल आणि आपलं आयुष्य वाढेल. ज्यांनी अन्नदान केलं त्यांचं आयुष्य वाढतं महाराज. फक्त सप्त्यामध्ये देवाच्या ठिकाणी वारी जरी चालताना तुम्ही वारकऱ्यांच्या मुखामध्ये दिलं, देवाची यात्रा आहे आणि तिथे हजारो लोक, लाखो लोक आलेले, त्यांना अन्नदान केलं तर त्या अन्नदानाच्या यादीत ठरतं. मी नेहमी एक दृष्टांत सांगत असतो, गुरुवर्य वैकुंठवासी मधुकरवासी ते सांगायचे. गोड दृष्टांत जुना आहे तो फार. हो महाराज, अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह गावात बसला. जुना काळ 2000 नंतरची घटना बघा. 2000, 99, 98, 97, 96, 95, 94, 93, 91, 90चा काळ बघा. आणि त्या काळामध्ये सप्त्याच्या वेळेला व्हायचे, गावातली म्हातारी मंडळी रिटायर झाली, म्हाताऱ्यांनी तरुणांच्या हातात सत्ता दिली आणि तरुणांनी विचार केला आता आपल्या हातात सत्ता आहे आणि आता खरंच म्हाताऱ्यांनी रिटायरच झालं पाहिजे बरं का. म्हणजे आपल्या महेंदळ्यातल्या नाही, सांगतो तुम्हाला, गावोगाव सत्य तरुणांच्याच हातात पाहिजे. कारण तरुण ही परमार्थाची खरी भिंत आहे. तरुण ही परमार्थाची खरी भिंत आहे. म्हातारे आज आहेत उद्या नाही, परमार्थाला लागण्याचं खरं काम तरुणांचं आहे. म्हातारे मला माहित आहे बिघडू शकत नाही, आज जर बिघडला असेल तर माझा तरुण बिघडला आणि तरुण जर इथं आला ना
त्याला जर परमार्थाचं थोडं गंध लागलं ना तर माझा देवापासून तो वेगळा जाऊ शकत नाही. अखंड हरिनाम सत्याची यादी तरुणांकडे गेली आणि 4-5 तरुण लोक एक एक दृष्टांत बारीक आहे का तुमच्या हृदयाला स्पर्श करून जाईल असे दृष्टांत आहे. आणि नेमका तरुण मंडळी गावचा शामराव अण्णा 500 एकर जमीनचा मालक आणि तरुण पोरं गेले मला अण्णासाहेब वर्गणी. आपल्या भागात त्याला वर्गणी म्हणतात, साक्री तालुक्यात त्याला उघराणी म्हणतात, परभणी भाषेमध्ये त्याला पावती म्हणतात. आता भाषेचा फरक आहे. म्हणलं अण्णा पावती घ्या फाडून. म्हणले या उद्या. गेले तरुण पोरं उद्या. म्हणे अण्णा घ्या पावती फाडून. म्हणे या उद्या. उद्या उद्या करता 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 सत्याचा 6वा दिवस आला. तरुण पोरं पुन्हा गेले. म्हणलं अण्णासाहेब 6वा दिवस आला, अखंड हरिनाम संकीर्तन सत्याचा, घ्या पावती फाडून. त्या अण्णासाहेबांनी त्या पोरांना बोलवलं. म्हणलं इकडे या रे, इकडे या. म्हणले काय? म्हणे का रे गणपती आली का पावती, छत्रपती शिवजयंती आली का पावती, दुर्गा देवी आली का पावती, तुमच्या बापाची ठेव आहे. म्हणजे 3 नाहीच पण अवघड जागेचं दुखणं. अवघड जागेचं दुखणं समजतं तुम्हाला? म्हणजे टोचून बोलणं. काही लोक देत नाही पण टोचून बोलल्याशिवाय राहत नाही. महाराज तरुण पोरांना अपमान सहन झाला नाही. हो महाराज तरुणांना सर्व सण होतं पण अपमान सहन होत नाही. कारण हो वायणार हो